नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलणार आहोत. उपयोजित इतिहास. चला तर जरा खोलात शिरून बघूया की हे नेमकं आहे तरी काय. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू की इतिहास म्हणजे फक्त जुन्या गोष्टी आहेत का. मग उपयोजित इतिहास म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर आपला मूर्त आणि अमूर्त वारसा काय आहे, त्याचा आजच्या जीवनावर काय परिणाम होतो, आणि हो, हे सगळं लक्षात कसं ठेवायचं यावरही बोलूया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. एक प्रश्न नेहमी विचारला जातो नाही का, की इतिहास म्हणजे फक्त भूतकाळातल्या गोष्टी? हो, म्हणजे बरेच जण म्हणतात की अहो इतिहास तर घडून गेला, आता त्याचा आज काय उपयोग. खरंच असं आहे का, की यात काहीतरी वेगळं दडलेलं आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे उपयोजित इतिहास. हा एक असा दृष्टिकोन आहे, एक अशी नवीन लेन्स आहे जी इतिहासाकडे बघण्याचा आपला अँगलच बदलून टाकते. मग आता प्रश्न येतो की उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर इतिहासातून शिकून आजच्या समस्या सोडवायच्या आणि भविष्याचं प्लॅनिंग करायचं, बस. यालाच ना पब्लिक हिस्ट्री असंही म्हणतात, म्हणजे जनांसाठी इतिहास. नावाप्रमाणेच याचा उद्देश हाच आहे की इतिहास फक्त पुस्तकांमध्ये किंवा अभ्यासकांपुरता न राहता तो आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुद्धा उपयोगी पडला पाहिजे. अच्छा, मग हे काम कसं करतं? एकदम सिंपल 3 स्टेप्स आहेत. स्टेप 1, भूतकाळ नीट समजून घ्या. स्टेप 2, त्या माहितीच्या आधारावर आजच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काढा. आणि स्टेप 3, भविष्यासाठी एक चांगला प्लॅन बनवा. सोपा आहे की नाही? आता जेव्हा आपण इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा वारसा किंवा हेरिटेज हा शब्द हमखास येतो. चला तर मग बघूया, हा आपला वारसा म्हणजे नेमका काय खजिना आहे आणि त्याचे प्रकार कोणते आहेत. तर वारसा म्हणजे काय? सोपं आहे. जे काही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालंय तो आपला वारसा. काही गोष्टी अशा असतात ज्यांना आपण हात लावू शकतो, तर काही गोष्टी परंपरांच्या रूपात आपल्यासोबत असतात. याचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मूर्त वारसा किंवा टँजिबल हेरिटेज, म्हणजे ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, जसे की आपले किल्ले, जुनी शिल्प किंवा लेण्या. आणि दुसरा आहे अमूर्त वारसा किंवा इंटँजिबल हेरिटेज, म्हणजे ज्याला आपण स्पर्श नाही करू शकत, जसे की आपल्या परंपरा, आपले सण किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाणी आणि कहाण्या. आता मूर्त वारशाची उदाहरणं द्यायची झाली तर अरे वाह, आपल्या महाराष्ट्रातली अजिंठा वेरूळची लेणी आठवा, काय अप्रतिम कलाकृती आहेत. किंवा जुनी हस्तलिखिते, उत्खननात सापडलेली शिल्प, हे सगळं मूर्त वारशात इथं. आणि अमूर्त वारसा याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे योग. ही तर भारतानं संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. त्यासोबतच रामलीलासारखे उत्सव, आपले वेगवेगळे पारंपरिक डान्स फॉर्म्स, हे सगळं आपला अमूर्त वारसा आहे. पण थांबा, फक्त हे 2च प्रकार नाहीत. एक तिसरा तितकाच महत्त्वाचा प्रकार आहे. तो म्हणजे नैसर्गिक वारसा. म्हणजे आपलं निसर्गधन, वनस्पती, प्राणी, यात सगळं आलं. महाराष्ट्रातला पश्चिम घाट किंवा कास पठार ही त्याचीच उत्तम उदाहरणं आहेत. ठीक आहे, मग आता हे सगळं तर समजलं, पण या वारशाचा आणि इतिहासाचा आजच्या आपल्या आयुष्यावर, आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, चला ते बघूया. हे चक्र कसं चालतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. समजा एक ऐतिहासिक स्थळ आहे, जसं एखादं जुनं मंदिर. तिथे पर्यटक येतात. मग काय होतं? तिथल्या हॉटेलवाल्यांना, रिक्षावाल्यांना, स्थानिक कलाकारांना, सगळ्यांना रोजगार मिळतो. म्हणजे एका वारसा स्थळामुळे अख्ख्या भागाची अर्थव्यवस्था सुधारते आणि विकासाला गती मिळते. आणि याचमुळे ना उपयोजित इतिहासाशी जोडलेली अनेक करिअर्स तयार झाली आहेत. टूर गाईड्स तर आहेतच, पण हॉटेल मॅनेजर्स, म्युझियममध्ये काम करणारे क्युरेटर्स, जुनी कागदपत्र सांभाळणारे आर्काइव्हिस्ट, अगदी जुने सिनेमे जपून ठेवणारे लोकसुद्धा याच क्षेत्रात मोडतात. अर्थात हा सगळा मौल्यवान वारसा जपायला हवा नाही का. त्यासाठी काही मोठ्या संस्था काम करतात, जसे की युनेस्को, जी जगभरातली महत्त्वाची ठिकाणं वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून जाहीर करते. आपल्या भारतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा ASI ही संस्था स्मारकांची काळजी घेते. आणि इंटॅक्ससारखी संस्थासुद्धा वारसा जपण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करते. बापरे, किती सगळी माहिती झाली ना. पण काळजी करू नका, हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडे काही सोप्या ट्रिक्स आहेत. चला बघूया. पहिली ट्रिक आहे वारशाचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी. फक्त एक शब्द लक्षात ठेवा, PIN, पिन, PIN. T म्हणजे टँजिबल, म्हणजे मूर्त. I म्हणजे इंटँजिबल, म्हणजे अमूर्त.
आणि एन म्हणजे नॅचरल म्हणजेच नैसर्गिक. आहे की नाही सोपं? आणि दुसरी ट्रिक आहे महत्वाच्या संस्थांसाठी. लक्षात ठेवा UAI, यू म्हणजे युनेस्को, ए म्हणजे ASI आणि आय म्हणजे इंटॅक. झालं, किती सोपं आहे. चला जाता जाता एक सुपर फास्ट रिव्हिजन करूया. 5 महत्वाचे शब्द: उपयोजित इतिहास, जनांसाठी इतिहास, वारसा, मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा. हे लक्षात ठेवायचे. आणि त्या 3 महत्वाच्या संस्था युनेस्को, ASI आणि इंटॅक. परफेक्ट. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. इतिहास म्हणजे फक्त जुन्या घडलेल्या गोष्टी नाहीत. तो एक जिवंत विषय आहे जो आपला आज घडवतो आणि आपला उद्या कसा असेल हे ठरवतो. म्हणूनच खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या या मौल्यवान वारसाचा उपयोग आपलं भविष्य आणखी चांगलं करण्यासाठी कसा करणार.